अगं कशाला इतकं खाली वाकून पाया पडायला हवंय? समोर येणाऱ्या प्रत्येकाच्या अशा पाया पडत बसलीस ना, कणा मुडेल तुझ्या पाठीचा. अर्थात खोतांच्या सुनांना फार ताठ कणा असलेला बरा नव्हेस. चल आटोप पटपट, भाजी निवडायचे. सासूबाईंना रोज पालेभाजीच लागते. छान. हे काय, आल्या आल्या नव्या नवरीला कामाला लावायची रीत नाही या खोतांची. बरोबर. काय बरोबर? हेच म्हणत होते मी विठाला, तर ती हसली आणि कामाला लागली. तर काय बोलायचं? तू थांबवायचं नाहीस तिला. विठा आता सून आहे या घरची, नोकर नाही. गोडपुती. लक्षात ठेव. सासूबाई, तुमची प्रत्येक बारीक बारीक गोष्टही मी लक्षात ठेवते. बरं बरं, चहा टाक माझ्यासाठी. हो. नुसती मान हलवू नको. डोकं चढलंय माझं. चांगलं आलं गवती पाट टाकून चहा कर. हो, खूप ठणकतंय का डोकं? सुरून फुटतायत डोक्यात. वाचाळ कुंदामुळे माझं डोकं भणभणलंय ग. आणि हे काय, चूल पेटवलं नाही अजून? मला चुलीवरचं जेवण लागतं हे विसरलीस काय? नाही नाही, मग पेटव चूल आणि चहा टाक. हो, तेच करणार होते मी. भडका उडाल्याशिवाय पेटतच नाही ती लाकडं. सासूबाई किती गोड आहेत ना, खूप जीव लावतात. कळेल तुला हळूहळू. वा बमू, मस्त झाले तर पोहे. आई, तू केलास का नाश्ता? नको रे, आधीच घण पडतायत माझ्या डोक्यात. आता मस्तपैकी गवती पातीचा चहा घेणार.